नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रेशमी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 17. सई आईच्या प्रेमाखातर या लग्नासाठी तयार झाली. सुरेश आणि कल्याणी, मुरारी आणि त्याची बायको मालती, मुरारीची मुलगी गीता, मुलगा योगेश, ही तिची कट कारस्थान करणारी आजी राधाबाई. राजूने देवांशला फोटो दाखवत सगळ्याबद्दल, त्यांच्या वागण्याबद्दल सांगितले. लोक पैशासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे मुरारी. राजू उसासा सोडत म्हणाला. राजूने सांगितलेल्या माहितीवरून आता देवांशला सगळा प्रकार लक्षात यायला लागला. सईशी बोलतानाही त्याला बऱ्याच गोष्टी कळाल्या होत्या. आपल्या सख्ख्या पुतणीसोबत असं कसं कुणी करू शकतं याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. पण या मतलबी जमान्यात काहीही होऊ शकते हे देवांश जाणून होता. तो सुद्धा तर त्याच्या घरच्यामुळेच अपंग झाला होता, पण वाद नको म्हणून तो गप्प होता. राजू देवांश काहीतरी विचार करत होता. येस बॉस, राजू म्हणाला. सईची आई कल्याणी सावंत कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे जरा बघ, कारण सई झोपेत जे बडबड करत होती त्यावरून तिच्या आईला आमच्या या लग्नाबद्दल काहीच माहीत नसावं असं दिसतंय, देवांश म्हणाला. येस बॉस, तुमच्या लग्नाच्या दिवशी फक्त मुरारी आणि त्याची फॅमिली लग्नाला होती, कल्याणी सावंत नव्हती, राजू म्हणाला. दुसऱ्या दिवशी राजूने कल्याणी कुठे ॲडमिट आहे ते शोधलं. ती चांगल्या दवाखान्यात ॲडमिट आहे म्हणून देवांशला जरा बरं वाटलं, कारण सईने तिच्या आईसाठी हे लग्न केलं आहे हे स्पष्ट होतं. मुरारीने काही बदमाशपणा तर केला नाही हे त्याला जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे आता देवांश राजूकडून तिच्याबद्दल सुद्धा माहीत करून घेत होता. 2-4 दिवस असेच गेले. सई आणि देवांश आता एकमेकांशी छान बोलत होते. सई त्याची पूर्ण काळजी घ्यायला लागली होती. जसं त्याचे कपडे आवरणं, ऑफिसमध्ये जाण्याची तयारी करून देणं, त्याची कॉफी, नाश्ता, जेवण सगळं ती जातीने आणि आवडीने बघायला लागली होती. एक दिवस मायाजी, सुलोचनाची विश्वासू नोकर, देवांशची रूम साफ करून घेत असताना तिच्या लक्षात आलं की सई आणि देवांश वेगवेगळे झोपतात. मायाने ही गोष्ट लगेच सुलोचनाच्या कानावर घातली. तेव्हा रात्रीचं जेवण झाल्यावर देवांश आणि राजू स्टडी रूममध्ये बिझनेसविषयी बोलत बसले होते आणि सई किचन आवरण्यात मदत करत होती. तेव्हा ज्यावर सई रोज झोपत होती तो काढायला सांगितला आणि त्या जागी 2 छोट्या. सई आवरून रूममध्ये आली. तिने चेंज केला आणि आळस देत काउचकडे वळली. तिथे काउच होता, तो कुठे गेला? इथे काउच होता, तो कुठे गेला? सई स्वतःशीच बडबडत रूममध्ये इकडे तिकडे बघत होती, पण काउच रूममध्ये कुठेच नव्हता. सुलोचनाने देवांशच्या रूममधील सोफा काउच बदललेले होते. ते छोटे असल्याने त्यावर झोपणं शक्य नव्हतं. सई आश्चर्याने तोंडात बोट घालून विचार करत उभी होती. देवांश रूममध्ये आलेला सुद्धा तिला कळालं नाही. तिला असं हरवलेलं बघून देवांश तिच्याजवळ आला. काय झालं? काय विचार करतीये? देवांश म्हणाला. कुठे झोपू हा विचार करतीये, सई तिच्या तंद्रीत बोलून गेली. म्हणजे? देवांश गोंधळून म्हणाला. तुम्ही कधी आलात? सई म्हणाली. मघाशीच, जेव्हा तू विचारात हरवली होतीस तेव्हा, देवांश म्हणाला. माझं लक्ष नव्हतं, सई म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरील भाव त्याच्या डोळ्यातून सुटले नाही. सई, काय झालं? कसला विचार करतीये? देवांश म्हणाला. हे बघा, सई समोर इशारा करत म्हणाली. त्याने समोर पाहिले. कुठे काय? देवांश म्हणाला. अहो, इथं काउच होता ना, सई म्हणाली. हो मग, देवांश न समजून. त्यावर मी झोपत होते, सई म्हणाली. हो, देवांश म्हणाला. आता इथे नवीन सोफा आहेत, यावर मी कसं झोपू? सई म्हणाली. आता कुठे? देवांशच्या लक्षात आलं. इथला काउच कुठे गेला? देवांश गोंधळून म्हणाला. माहीत नाही, मी पण मघापासून तोच विचार करतेय, सई म्हणाली.
वेट, असं म्हणत देवांशने सुलोचनाला फोन केला. हॅलो माई, माझ्या रूमची अरेंजमेंट कोणी बदलली? देवांश म्हणाला. मी, सुलोचना म्हणाली. पण का? देवांश म्हणाला. एवढा मोठा बेड असताना त्या काऊचचं काय काम? सुलोचनाचं बोलणं देवांशच्या लगेच लक्षात आलं. अगं माई पण, देवांश म्हणाला. पण बिन काही नाही, काऊच परत मिळणार नाही. गुड नाईट. सुलोचनाने फोन कट केला. काय म्हणल्या माई? सई म्हणाली. आता देवांश काय उत्तर देणार होता ते माई म्हणाली की देवांश अडखळला. काय? सई म्हणाली. काऊच परत मिळणार नाही. देवांश म्हणाला. काय? आता मी कुठे झोपू? सई डोळे मोठे करून म्हणाली. त्यावर देवांशने बेडकडे बघितलं. सई आता आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. नो ऑप्शन, देवांश सुरकुता सोडत म्हणाला आणि बेडकडे गेला. देवांश त्याच्या व्हीलचेअरवरून बेडवर बसला. त्याने त्याचे पाय लांब केले. सई तशीच चुळबुळत उभी होती. कम, देवांश तिची चुळबुळ बघून म्हणाला. ती किंचितच हसली आणि बेडजवळ गेली. दुसऱ्या बाजूने ती बेडवर बसली. तिला खूपच लाजल्यासारखं होत होतं. भीती वाटत होती. तिच्या हाताची चुळबुळ आणि तिच्या चेहऱ्यावरची भीती बघून देवांशला खूपच हसू येत होतं. रिलॅक्स, तुला नको वाटत असेल तर तू इथे झोप, मी स्टडी रूममध्ये झोपेन. देवांश तिला रिलॅक्स करत म्हणाला. नाही, तसं नाही. तुम्हाला काही त्रास झाला तर? सई म्हणाली. कशाचा? देवांश म्हणाला. ते झोपेत धक्का लागून तुमची झोप मोडली तर? सई क्यूट फेस करत म्हणाली. झोपेत ती बरीच पसरून झोपायची. देवांशला माहीत होतं. त्याला हसूच आलं. कारण काऊचवर तिच्या उषा ब्लँकेट बऱ्याचदा खाली पडलेल्या असायच्या. एक दोनदा तर त्याने खालची ब्लँकेट उचलून तिच्यावर पांघरली होती. हा बेड खूप मोठा आहे. आपण दोघेही आरामशीर यावर झोपू शकतो. मला काही त्रास होणार नाही. देवांश म्हणाला. नक्की ना? सई म्हणाली. हो, देवांश स्माईल करत म्हणाला. ठीक आहे, सई हसत म्हणाली आणि उषा सेट करून झोपायची तयारी करत होती. सई, देवांश म्हणाला. तिने काय या आविर्भावात त्याच्याकडे पाहिले. हे तुझ्यासाठी. देवांशने एक गिफ्ट बॉक्स तिच्या समोर केला. माझ्यासाठी? सई डोळे मोठे करून म्हणाली. हो, देवांश हसला. काय आहे? ती लहान मुलाप्रमाणे विचार करत होती. खोलून बघ, देवांश म्हणाला. तिने पटकन त्याच्या हातातून गिफ्ट बॉक्स ओढून घेतला आणि त्याला खोलून बघितलं. आतमध्ये न्यू मोबाईल फोन होता. सई खूप खुश झाली. अय्या, फोन. सई फोन आलटून पालटून बघत होती. हो, तुझ्याकडे नव्हता ना? देवांश म्हणाला. हो ना, तुम्हाला माहीत आहे मला किती दिवसापासून वाटायचं की माझ्याकडेही असा फोन असावा, पण कधी घ्यायला जमलाच नाही. सई फोन बघत म्हणाली. त्याला तिची परिस्थिती माहीत होती. यानंतर तुला काहीही हवं असल्यास मला मागायचं. देवांश म्हणाला. थँक्यू, खूप छान आहे गिफ्ट, मला खूप आवडलं. असं म्हणत ती त्याच्याजवळ सरकली आणि त्याच्या गालावर किस केलं. तिच्या ओठांचा स्पर्श त्याच्या गालावर होताच देवांशच्या अंगातून एक करंट पास झाल्यासारखं झालं आणि त्याच्या अंगावरील लहू लगेच दाट झाले. त्याने तिच्याकडे पाहिले, पण ती फोन बघण्यात इतकी गुंग होती की कदाचित आता तिने काय केले हे तिच्या देखील लक्षात आलं नाही. तिच्या चेहऱ्यावरील तो आनंद बघून देवांश खूप सुखावला. फोन बघण्याच्या नादात ती त्याला चिटकून बसली होती. त्याचाही हात नकळत तिच्या खांद्यावर गेला. तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. अहो, सई म्हणाली. देवांश म्हणाला. तुम्ही उगाच हा फोन घेतला. सई म्हणाली. का? आवडला नाही का? दुसरा मागू का? देवांश म्हणाला. नाही, फोन खूप छान आहे आणि महाग सुद्धा. माझ्याच्याने कुठे हरवला तर? सई म्हणाली. हरवला तर दुसरा घेईल, डोंट वरी. आणि तू काय लहान आहेस का वस्तू हरवायला? देवांश म्हणाला. त्यावर सई खळखळून हसली. याला सुरू कसं करायचं? सई म्हणाली. दे इकडे. असं म्हणत देवांशने तिला फोन मधली जवळपास सगळी फीचर्स समजावून सांगितली. तीही सगळं नीट लक्ष देऊन
समजावून घेत होती. हळूहळू सगळं समजेल तुला, देवांश म्हणाला. तिने त्यावर सुरुवातीला त्याचा पर्सनल नंबर डायल केला. त्याच्या फोनची लगेच बेल वाजली. सई, देवांशच्या मोबाईलवर नाव फ्लॅश झालं. तिने बघितलं आणि ती लाजली. मी तुमचं नाव काय टाकू? सई देवांशला म्हणाली. देवांश टाक, देवांश हसत म्हणाला. नाही नको, सई म्हणाली. मग देवांश म्हणाला, अहो टाकते. आई म्हणते नवऱ्याला नावाने बोलायचं नाही. सई टाईप करत म्हणाली. देवांश हसत मान डोलावत म्हणाला. तिचा हाच निरागसपणा त्याला खूप भावत होता. झालं, सई त्याला टाईप केलेलं नाव दाखवत म्हणाली. मग तिने राजू, माही, सुलोचना सगळ्यांचे नंबर सेव्ह करून घेतले. आता झोप, बराच उशीर झाला आहे, देवांश म्हणाला. हो, सई म्हणाली. ती उठत असताना तिच्या खांद्यावर त्याचा हात असलेला तिला जाणवला आणि आता कुठे तिच्या लक्षात आलं की ती इतका वेळापासून त्याला चिटकून बसली होती. आता तिला कसं तरीच वाटत होतं. देवांशने तिच्या खांद्यावरून हात काढला तसं ती पटकन त्याच्यापासून दूर सरकली. देवांशला हसूच आलं. एकदम लहान मुलाप्रमाणेच होती ती. तसंही लहानच तर होती ती. 21 वर्षाच्या वयात परिस्थितीने तिच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या लादल्या होत्या. त्यामुळे मोठी झाली होती ती. पण मन अजूनही कुठेतरी लहान, अल्लडच होतं तिचं. देवांश समोर असताना ती बरीच ओपन होत होती, कारण तिने त्याला मनातून तिचा नवरा म्हणून स्वीकारलं होतं. आता तोच तिच्या आयुष्याचा जोडीदार आहे आणि त्याची साथ देत हे नातं पूर्ण मनाने स्वीकार करून पूर्ण करून दाखवायचं आहे, हे तिने मनाशी पक्क केलं होतं. देवांश सुद्धा तिला हळूहळू समजून घेत होता. तिच्याशी संवाद साधत तिच्या मनात उठणारा प्रश्नाचं समाधान करत होता. त्यामुळे तीही आता त्याच्याशी बरीच खुलायला लागली होती. तिच्याबद्दल त्याच्या मनातील गैरसमज दूर झाल्याने तोही आता खुश राहत होता, तिला जपत होता. अरेंज मॅरेज असंच असतं. अगोदर आपल्या जोडीदाराबद्दल, त्याच्या स्वभावाबद्दल जास्त काही माहीत नसतं. पण जेव्हा दोघे एकत्र येतात, एकमेकांना जाणून घेतात, त्यांच्यात संवाद होतात, एकमेकांबद्दल जाणून घेतात, तेव्हा त्यांचं नातं भरत जातं, अधिकच घट्ट होत जातं. दोघेही एकमेकांना त्यांच्या गुण दोषासकट स्वीकारतात. लग्न म्हणजे ॲडजस्टमेंट नव्हे. लग्न म्हणजे ॲडजस्टमेंट. दोन भिन्न घरातील, भिन्न स्वभाव असलेल्या व्यक्ती जेव्हा एकत्र बांधल्या जातात, तेव्हा त्यांना त्यांचं रेशमी नातं फुलवण्यासाठी काही ॲडजस्टमेंट कराव्याच लागतात. यालाच आदर्श पती पत्नी म्हणतात. काही वेळात सई झोपून गेली. पण तिच्या आज इतक्या जवळ येण्याने देवांशला काही झोप लागत नव्हती. तिने त्याचं नाव आहो म्हणून सेव्ह केलं हे आठवतच त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. त्याने त्याचा फोन घेतला आणि तिच्या नावाला एडिट करून त्यावर लाईव्ह नाव सेव्ह केलं. बराच वेळ तो त्या नावाला वाचत होता. अगदी योग्य नाव दिलं होतं त्याने तिला. त्याचं आयुष्य तर बनत चाललीच होती ती. मागच्या 2 वर्षापासून तो फक्त जगायचं म्हणून जगत होता. अचानक सुलोचना त्याच्या आयुष्यात सईला घेऊन आली आणि तिच्या ओढीने तो पुन्हा जगायला लागला होता. समोर काय झाले पाहूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.